students. Today we are going to study a new topic, that is the microbes in human welfare. Okay, so in this topic we are going to study different type of the microbes, how the microbe is useful to the human welfare. Human welfare means for the benefit of the human. Okay, so this presentation is presented by Medical Online Academy. So let us study something detail about the human microbes in the human welfare. Okay, so first I will take some introduction about this. So what is actually the microbe? Microbe means the organism which can see only through the microscope. Okay, so which can see only through the microscope. म्हणजे मायक्रोस्कोप शिवाय आपल्याला दिसणार नाही असं ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणायचं, मायक्रोब म्हणायचं. मायक्रोब्स हे मायक्रोब आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला कसं मदत करतो, आपल्याला कसं उपयोग पडतो, ह्या संदर्भात आपण या टॉपिक मध्ये अभ्यास करणार आहे. ओके, आणि हे मायक्रोब टोटल अर्थ मध्ये लिव्हिंग सिस्टम मध्ये टोटल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या पृथ्वीमध्ये किती लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेवढं मायक्रोब्स किंवा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आपल्याला माहिती आहे त्याचे नंबर जर बघितले आपण पर्सेंटेज मध्ये जर बघितले 0.001% मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती सध्या आपल्याकडे आहे. म्हणजे किती मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती अजून आपल्याकडे नाहीच आहे. 99.999% मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती आपल्याकडे नाहीच आहे. म्हणजे आपल्याला काहीच माहित नसते. 99.999% मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती आपल्याकडे नाहीच आहे. तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे मायक्रोब्स बॅक्टेरिया किती आपल्या सभोवती आहे, व्हायरस किती प्रकारचे आहे, फंगस किती प्रकारचे आहे, प्रोटोझोअन्स किती डिफरंट टाईप आहे, इतकं मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या सभोवती आहे. पण हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पृथ्वीमध्ये असलेले किती आहे आपल्याला माहिती असलेले 0.001% तेवढं आपल्याला माहिती आहे. 99.999% मायक्रो ऑर्गॅनिझमची माहिती आपल्याकडे अजून नाहीच आहे. ओके, आता हे मायक्रो ऑर्गॅनिझमचे डिस्ट्रीब्युशन आपण जर बघितलंय म्हणजे पृथ्वीमध्ये ते कुठं कुठं डिस्ट्रीब्युट केलेलं आहे हे जर आपण थोडक्यात जर बघितलंय, डिस्ट्रीब्युशन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द एअर. हा एअर मध्ये आहे, ऍट द सेम टाइम सॉइल मध्ये आहे, ऍट द सेम टाइम ते पाण्यामध्ये सुद्धा आहे. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर. सो इट इज नॉन एज द कॉस्मोपॉलिटन डिस्ट्रीब्युशन. एअर मध्ये, सॉइल मध्ये, वॉटर मध्ये आहे. आणि हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स अनेक पद्धतीने जगतात. काही पॅरासाइटिक मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा आहे. पॅरासाइटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स बोथ प्लांट पॅरासाइट प्लांट मध्ये प्लांट्स मध्ये आणि अॅनिमल मध्ये सुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला बघायला मिळेल. ओके, अजून एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला मी सांगतो, दॅट इज द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर फाउंड इन द प्लेस वर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मोस्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लिव्ह. मोस्ट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे प्रोटोसोवा, पोरिफ्रासेल किंवा असं ऑर्गॅनिझम्स ते ज्या ठिकाणी जगू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. त्याला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे डीप सी मध्ये एकदम खोलमध्ये गेले, डीप सी मध्ये गेले तिथं थर्मल वेंट आहे. डीप सी दॅट इज नॉन एज अ थर्मल वेंट. हे थर्मल वेंट म्हणजे तिथं कंटिन्युअसली ज्वालामुखी किंवा ते वोल्कॅनिक इरप्शन, थर्मल वेंट म्हणतो आपण, वोल्कॅनिक इरप्शन होणार आहे आणि एर्थक्वेक म्हणजे भूकंप हे कंटिन्युअसली होणारे एक ठिकाण ते समुद्राच्या खोलमध्ये आहे. त्याला आपण काय म्हणतो, थर्मल वेंट म्हणतो. या थर्मल वेंट मध्ये टेम्परेचर किती असणार आहे, मोर दॅन 100 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असणार आहे. या 100 डिग्री सेंटीग्रेड मध्ये आपल्याला माहिती आहे कुठल्याही प्रकारचे जीव तिथे राहू शकत नाही. अशा ठिकाणी सुद्धा काही बॅक्टेरिया सापडलेला आहे. आपल्याला माहिती आहे थर्मो अक्वाटिकस म्हणून एक बॅक्टेरिया आहे आणि अनेक प्रकारचे बॅक्टेरिया हे थर्मल वेंट मध्ये आपल्याला सापडतात. म्हणजे बॅक्टेरिया लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे अशा ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडत नाही, त्या ठिकाणी सुद्धा जगू शकत नाही नॉर्मल कंडिशन मध्ये, अशा ठिकाणी सुद्धा हे मायक्रोब्स आपल्याला दिसते. डायनोकॉकस रेडिओडोरॅन्स म्हणून दुसरं एक आहे. सर हे थर्मल म्हणजे 100 डिग्री मध्ये राहणार आहे. डायनोकॉकस त्याचे नाव आहे डायनोकॉकस रेडिओडोरॅन्स म्हणून एक बॅक्टेरिया आहे. रेडिओडोरॅन्स ह्या बॅक्टेरियाचं नाव आहे, सॉरी सायंटिफिक नेम आहे डोरॅन्स. हा बॅक्टेरिया 100 डिग्री सेंटीग्रेड मध्ये आराम जगते. त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या ऑर्गॅनिझम्स जगू शकत नाहीत. तिथं सुद्धा डायनोकॉकस रेडिओडोरॅन्स जगू शकते. त्याला आपण थर्मल वेंट म्हणतात. कंटिन्युअसली ज्वालामुखी आणि अर्थक्वेक तिथं होत असते आणि टेम्परेचर नेहमी 100च्या पुढे असणार आहे. ठीक आहे, आणि त्या थर्मो वेंट आहे त्याला आपण गायसर असं पण म्हणतात. गिसर किंवा ते गायसर.
असं पण नाव दिलेलं आहे. अशा ठिकाणी सुद्धा ते दिसते. आणि डीप सॉइल मध्ये म्हणजे माती आपण अर्थमध्ये एकदम खोलमध्ये गेले, डीप सॉइल तिथं ऑक्सिजन सुद्धा कमी असते, ऑक्सिजन सुद्धा नसतात, असं ठिकाणी सुद्धा हे ऑर्गॅनिझम्स आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. सो मायक्रोब्स आर स्प्रेडेड एव्हरीवेअर इन द अर्थ. आणि ते मायक्रोब्स मध्ये महत्वाचे आपल्याला माहिती आहे एक बॅक्टेरिया आहे. ओके. आणि ते बॅक्टेरियाचे क्लासिफिकेशन आपण अभ्यास केलेलं आहे. बॅक्टेरिया त्याच्या शेप प्रमाणे ते क्लासिफिकेशन केलेलं आहे बॅक्टेरिया. फॉर एक्झाम्पल रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहे, सर. आणि बॅसिलस रॉड शेप कॉकस बॅक्टेरिया. आणि बॅसिलस म्हणजे रॉड शेप्ड बॅक्टेरिया म्हणजे बॅसिलस बॅक्टेरिया. आणि स्फेरिकल बॅक्टेरिया म्हणजे कॉकस बॅक्टेरिया. हे आपण 11वीला अभ्यास केलेला आहे, सर, 11th स्टँडर्ड मध्ये. आणि स्प्रिंग शेप्ड त्याला स्पायरल बॅक्टेरिया म्हणतो आपण, स्प्रिंग शेप असलेले बॅक्टेरिया स्पायरल बॅक्टेरिया. आणि कॉमा शेप्ड बॅक्टेरिया त्याला आपण विब्रिओ बॅक्टेरिया म्हणतात, कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. सर, असं अनेक डिफरंट टाईप बॅक्टेरिया आहे. आणि आपल्याला माहिती आहे व्हायरस सुद्धा डिफरंट शेप मध्ये आहे. व्हायरस म्हटलं तर बॅक्टेरियोफेज आहे, सर. डीएनए कंटेनिंग व्हायरस, त्याला आपण बॅक्टेरियोफेज म्हणतात. हे पॉलिहेड्रल शेप मध्ये आहे, शेप जर म्हणलं तर. आणि रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहे. रॉड शेप्ड बॅक्टेरिया म्हणजे टीएमबी बॅक्टेरिया, टोबॅको मोसैक बॅक्टेरिया आहे. अडिनो व्हायरस आहे, रॉड शेप्ड व्हायरस, नॉट बॅक्टेरिया, टीएमबी व्हायरस. आणि अडिनो व्हायरस म्हणजे हे पण थोडंफार स्पेरिकल शेप मध्ये असणार आहे. आणि हे ग्लँड मध्ये पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड असं ग्लँडला इन्फेक्ट होणार आहे व्हायरस. म्हणजे व्हायरस डिफरंट टाईप आहे आणि बॅक्टेरिया डिफरंट टाईप आहे. आणि हे बॅक्टेरिया व्हायरस अनेक डिफरंट हॅबिटेट मध्ये ते पसरलेलं आहे, सर. आता आपण बॅक्टेरियाचं किंवा व्हायरस आपण म्हटलं तर लगेच आपण म्हणतो ते डिसीज तयार करणार आहे. बॅक्टेरिया आणि व्हायरस आहे ना, आता दिसतंय कोरोना व्हायरस, हे डिसीज आहे. डिसीज तयार करणार बॅक्टेरिया म्हटलं तर लगेच मनामध्ये काय येणार आहे, ते कुठला तरी एक रोग तयार करणार आहे, सर. आणि व्हायरस म्हटलं तर तसं एक कुठला तरी एक रोग तयार करणार, असं एक बॅड इम्प्रेशन आपल्या मनामध्ये येतो. डिसीज तयार करणारे बॅक्टेरिया, डिसीजेस डिफरंट टाईप डिसीज तयार करणारे बॅक्टेरिया. पण आपल्याला माहिती आहे हे बॅक्टेरिया अनेक बॅक्टेरिया असू दे किंवा व्हायरस असू दे, हे अनेक पद्धतीने आपल्याला मदत पण करणार आहे. म्हणजे नॉट ओनली डिसीज तयार करणारे बॅक्टेरिया व्हायरस आहे नाही असं नाही, फंगस आहे. ऍट द सेम टाइम हे व्हायरस, बॅक्टेरिया आणि काही फंगस आपल्याला उपयोग पण आहे, काही एडिबल आहे, काही इतर कामासाठी आपल्याला मदत करतो. अनेक डिफरंट टाईप बॅक्टेरिया आपल्याला उपयोग असलेले बॅक्टेरिया पण आहे. म्हणजे आपल्याला हेल्पिंग करणारे बॅक्टेरिया आहे, आपल्याला उपयोग असलेले बॅक्टेरिया पण आपल्याला आपल्या सभोवती आहे. आपण या टॉपिक मध्ये मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर मध्ये आपण काय अभ्यास करणार आहे, बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा ते फंगस आपल्याला कसा उपयोग पडणार आहे. आपले काही उपयोग असलेले काही केमिकल तयार करण्यासाठी, एन्झाईम किंवा ऑर्गॅनिक ऍसिड तयार करण्यासाठी, बिव्हरेजेस, अल्कोहोल, डिफरंट टाईप वाईन किंवा रम, असं बिव्हरेजेस, अल्कोहोलिक बिव्हरेजेस, हे अल्कोहोलिक बिव्हरेजेस तयार करण्यासाठी अल्कोहोलिक बिव्हरेजेस, सर. आणि अनेक डिफरंट पद्धतीने ते मायक्रोब्स आपल्याला उपयोग आहे. हे उपयोग असलेले त्याच्या पार्ट म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसा आपल्याला उपयोग पडतो हे संदर्भात आपण ह्या टॉपिक मध्ये अभ्यास करणार आहे. म्हणून त्या टॉपिकचं नाव काय आलंय, मायक्रोब्स इन द ह्युमन वेलफेअर असं आलेलं आहे. ओके. आता बघूया आपण इथे जे डायग्राम इथे दाखवलेलं आहे, दिस इज ऍक्च्युअली बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरियाचं फ्लजेल्ला इथं दाखवलेलं आहे, फ्लजेल्ला. ओके. सो दिस इज द टाईप ऑफ ऍक्च्युअली ते बॅसिलस बॅक्टेरिया, रॉड शेप्ड बॅक्टेरिया आहे, त्याचे फ्लजेल्ला दिसते. त्याच्या ऐवजी बॅक्टेरियामध्ये काय नसते, सिलिया कधी नसते, बॅक्टेरियामध्ये फ्लजेल्ला असणार आहे. ओके. आता त्यामध्ये मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शनचे आपण आधी बघणार आहे. अनेक मायक्रोब्स आपल्याला फूड तयार करण्यासाठी मदत करतो. त्यामध्ये डोसा आणि ढोकळा आणि इडली, डोसा, ढोकळा आणि इडली हे तयार करण्यासाठी हे मायक्रोब्स आपल्याला कसं मदत करतो या संदर्भात आपण शॉर्ट मध्ये आधी बघणार आहे. ओके. ते बघा, डोसा, इडली आणि ढोकळा, ऑल दिस आर द फर्मेंटेड प्रोडक्ट प्रोड्युस्ड ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ द बॅक्टेरिया. आपल्याला माहिती आहे की डोसा, इडली किंवा ढोकळा तयार करत असताना आपण काय तयार करतो, आपण डव तयार करतो. डव म्हणजे काय असते, डव स्पेलिंग असं आहे, डव तयार करणार आहे. हे डव म्हणजे ऍक्च्युअली आपण चपाती तयार करत असताना ते गोळाकार मध्ये असं गोल गोल तयार करून ठेवतो, त्याला आपण काय म्हणायचं, डव म्हणायचं. हे डव डोसा, इडली आणि ढोकळा तयार करत असताना आपण हाताने करायला पाहिजे. का हाताने केले पाहिजे, कारण हातामध्ये बॅक्टेरिया आहे, ते बॅक्टेरिया डव मध्ये मिक्स होणार आहे. आणि डव मध्ये मिक्स झाले ते बॅक्टेरिया काय करतो, ते फर्मेंटेशनला मदत करणार आहे, फर्मेंटेशन. तसं आपण डोसा, इडली, ढोकळा वगैरे तयार करताना तिथं उडीद वापरतो आणि
आणि राईस तरी वापरणारच आहे. हे वापरत असताना त्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतात, ते बॅक्टेरिया त्यामध्ये मिक्स होणार आहे आणि ते बॅक्टेरिया फर्मेंटेशन प्रोसेसला मदत करणार आहे. ओके, आता फर्मेंटेशन प्रोसेस आहे ते फर्मेंटेड फर्मेंटेशन प्रोसेससाठी आपल्याला मदत करणारे काही बॅक्टेरिया ल्युकोनोस्टोक स्ट्रेप्टोकोकस स्पीशीज बॅक्टेरिया हे कार्बन डायऑक्साईड तिथं तयार करतो. कार्बन डायऑक्साईड कसं तयार करणार आहे मी सांगतो. कार्बन डायऑक्साईड फॉर एक्झाम्पल आपण हे डोसा इडलीमध्ये स्टार्च वापरणार आहे. स्टार्च म्हणजे ते राईस वापरतो ना स्टार्च, हे स्टार्चला कन्व्हर्ट करणार आहे, ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. ओके, नंतर हे ग्लुकोज अंडरगोईंग ग्लायकोलायसिस मध्ये हे पार्शियल डायजेशन होणार आहे. ऑक्सिडेशन ग्लायकोलायसिस झाले तिथे पायरुविक ऍसिड तयार होणार आहे. पायरुविक ऍसिड. ओके, आणि हे पायरुविक ऍसिड अंडरगोईंग इनकम्प्लीट ऑक्सिडेशन माइटोकॉन्ड्रिया नसल्यामुळे बॅक्टेरियामध्ये माइटोकॉन्ड्रिया नसणार आहे, त्यामुळे इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होणार आहे. तिथं कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. ऍट द सेम टाइम तिथं अल्कोहोल पण तयार होणार आहे. अल्कोहोल. ओके, नसेल तर लॅक्टिक ऍसिड तयार होणार आहे. लॅक्टिक ऍसिड तयार होत असेल तर कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही. ओके, अशा पद्धती दिस इज द इथं 2 एटीपीचा फायदा पण होतो. हा एटीपी वापरून ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जगणार आहे. सर, सो कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस होत असल्यामुळे ते एफरवर्सन्स किंवा त्याच्या ब्रोथ किंवा त्याला आपण फेस म्हणतो, ते फेस बाहेर येतो आणि आपण हे डोसा इडली आणि ढोकळा वगैरे तयार करत असताना ते गरम करतो, आहे का नाही. ते गरम करत असताना हे कार्बन डायऑक्साईड त्यातून ते जोरात ते बाहेर फेकणार आहे. असं फेकत असल्यामुळे हे डोश्यामध्ये असं डोसा जर बघितलं पण त्यामध्ये बारीक असं छिद्र पडल्यासारखं दिसते आपल्याला. सर, आणि डोसा इडलीमध्ये पण असतं, ढोकळ्यामध्ये पण असतात. हे कशामुळे झालेलं आहे, हे कार्बन डायऑक्साईड जोरात त्यातून ते बाहेर फेकते, त्यामुळे हे छिद्र पडल्यासारखं डोसा इडली आणि याच्यामध्ये आपल्याला दिसते. ओके, आणि सॉरी त्यामध्ये आणखीन काही उपयोग आहे. म्हणजे हे बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया फक्त इडली डोसा तयार करण्यासाठी नाहीच आहे, इतर काही उपयोग पण आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा आपण या टॉपिक मध्ये जरा शॉर्ट मध्ये अभ्यास करणार आहे. ओके, हे इडली आणि डोसाचे आपण बघितले. ओके, त्यामध्ये ड्युरिंग द फर्मेंटेशन कोसिंग पफिंग अप ऑफ द डो. पफिंग म्हणजे काय, ते असं फुगते आणि फुगल्यानंतर त्यामध्ये काय दिसते आपल्याला, छिद्र दिसते, बारीक असं ओपनिंग दिसतात. हे ओपनिंग हे कार्बन डायऑक्साईड जोरात बाहेर फेकते बघा डोसा आणि ते इडली, त्यामध्ये ते जोरात बाहेर फेकते.